नमस्कार मित्रांनो, मी बंडूभाऊ. आज तुम्हाला महिषासुराचा वध ही कथा सांगणार आहे. एकेकाळी एक महिषासुर नावाचा राक्षसांचा राजा होता. तो अत्यंत बलवान होता. त्याला तिन्ही लोकावर म्हणजेच असुरांच्या पाताळ लोकावर, मानवांच्या भूलोकावर आणि देवांच्या स्वर्गलोकावर आधिपत्य गाजवायची इच्छा होती. त्याने अमर होण्यासाठी तप सुरू केले. अनेक वर्षे कठोर तप केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रगट झाल्यावर त्यांनी महिषासुराला वर मागण्यास सांगितले. महिषासुराने मला अमर करा अशी प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले, असा वर मी देऊ शकत नाही. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मरण येतेच. येथे तुला मरण कसे यावे हे मात्र तू ठरवू शकतो. महिषासुराने सांगितले की मला एखाद्या स्त्रीच्या हातून मरण यावे, अन्य कोणाच्याही नाही. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून अंतर्ध्यान पावले. तू शोधता लढले तर लढले, परंतु आपल्याशी लढू शकेल अशी स्त्री अस्तित्वातच नाही असा त्याचा विश्वास होता. बलवान तर होताच, पण आता या वरामुळे आपल्याला कोणीही मारू शकत नाही या आत्मविश्वासाने पेटून उठला. त्याने असुरांची सैन्य घेऊन तिन्ही लोक काबीज केले आणि आपल्या राज्य प्रस्थापित केले. पण तो येथेच थांबला नाही. त्याच्या बळाचा गर्व आता त्याच्या हवी झाला होता. त्याला रोखायला कोणीही येत नव्हते. त्याला कमजोर लोकांवर आपल्या बळाचा प्रयोग करून त्रास देण्यात आनंद येत. त्याने सूर्य आणि चंद्राच्या नित्यक्रमात सुद्धा अडथळे आणले होते. आता दिवस उगवले, कधी मावळले, कधी भरती ओहोटी, पाऊस आणि कशाचाच नियम राहिला नाही. समस्त मानव त्रास्त झाले होते. देवांना घेऊन ब्रह्मदेवाला भेटायला गेले तेव्हा भगवान विष्णू व शिव तेथेच होते. देवांनी सर्वांनी व्यथा मांडली. त्रिदेवांच्या मनात एकाच वेळी महिषासुराला संपवायचं हवे हा विचार आला आणि त्यातून एक ऊर्जा प्रकट झाली. या ऊर्जेने दुर्गा देवीचे रूप घेतले. महादेवाने तिला आपल्यासारखे त्रिशूळ दिले. विष्णूने आपल्यासारखे चक्र दिले. सर्व देवांनी आपल्या परीने युद्धासाठी अस्त्र शस्त्र दिले. शक्ती प्रदान केली. दुर्गा देवी एका वाघावर बसून निघाली. महिषासुराच्या महालाजवळ येताच तिने एक महाभयंकर गर्जना केली. त्या आवाजाने सगळीकडे थरकाप उडाला. महिषासुराने आपल्या सैनिकांना काय झाले ते बघायला पाठवले. सैनिकांनी दुर्गादेवीकडे पाहून एवढ्या सुंदर स्त्रीने त्यांनी महिषासुराला जाऊन सांगितले की बाहेर एक अत्यंत सुंदर स्त्री वाघावर बसून आली आहे. महिषासुराला आश्चर्य वाटले. एक सुंदर स्त्री वाघासारख्या प्राण्यावर बसून यायची हिंमत करते त्याचे त्याला कौतुक वाटले. त्याने आपल्या दूताला पाठवून देवीला लग्नाची मागणी घातली. देवीने त्याची मागणी धुडकावून लावली. ती त्याला म्हणाली, मला महिषासुरासारख्या अत्याचारी राक्षसाशी लग्न करायची अजिबात इच्छा नाही. उलट मी त्याच्या अत्याचारात थांबवण्यासाठी आले आहे. महिषासुर हे ऐकून भडकला. त्याने आपल्या वीर योद्ध्यांना तिला बंदी बनवायला पाठवले. देवीने त्यांचा नायनाट केला. महिषासुराने आपल्या सैन्याला तिच्यावर आक्रमण करायचे आदेश दिले. सैन्य देवीवर हल्ला करायला चालून जात असताना देवीची अनेक रूपे प्रगट झाली आणि त्यांनी सैन्याचा दारुण पराभव केला. आता महिषासुराला स्वतः युद्धात उतरावे लागले. त्याचे आणि देवीचे युद्ध अनेक दिवस चालले. महिषासुराने आपली मायावी शक्ती वापरत त्याचे नाव महिषासूर म्हणजेच रेडा, सिंह, हत्ती, वाघ अशी रूपे धारण करून देवीवर हल्ले केले. देवीने त्याचे सर्व हल्ले परतवून लावले. शेवटी तो पुन्हा रेड्याच्या रूपात धारण करून पूर्ण शक्तीशाही देवीवर धावून गेला. देवीने त्याचा त्रिशूळाने वध केला. महिषासुराच्या अन्यायापासून जगाला मुक्त केल्यामुळे देवीला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.